नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 19 अनुभव 2 हा बघणार आहोत. तर पाठ असा आहे. शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मी आईला विचारले. माता हा आपला पहिला पॅरेग्राफ आहे. इथे तुम्ही बघू शकता की या पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे काही आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या संदर्भात इथे आपल्याला चित्र दिलेलं आहे. तर शाळा सुटलेली होती आणि एक मुलगा तो स्वतःच्या घरी निघालेला होता आणि जसा तो त्याच्या घरी निघाला होता त्याच्या वाटेत त्याला त्याची आई दिसली आणि तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या आणि त्या पिशव्यांवरून वाटत होतं कारण त्या पूर्णपणे भरलेल्या होत्या म्हणून त्या खूप जड असाव्यात असं त्याला जाणवलं. म्हणून तो धावतच आईकडे गेला. म्हणजे त्याने आईला गाठलं आणि विचारलं की एवढं काय घेऊन चालली आहेस त्या पिशव्यांमध्ये तू? मग तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. अगं आई, किती जड आहे ही पिशवी? काय आहे एवढं यात? मी विचारले. हे आपलं महिन्याभराचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. मग त्याची आई काय म्हटली की जेव्हा त्याने ती पिशवी घेतली तेव्हा म्हटली की अरे हळूहळू जरा ती पिशवी हळू घे, त्यातलं जे सामान आहे ते सांडेल. मग तो म्हणतो की इतकी जड कशी काय ही पिशवी आणि एवढं काय भरलेलं आहे यात? मग त्याच्याही त्याला समजून सांगते की त्यामध्ये त्यांच्या घराचं महिन्याभराचं किराणा सामान आहे. मग इथे दुसऱ्या याच्यामध्ये त्यांचा संवाद चालू आहे हे आपल्याला या चित्रावरून दिसत आहे. मग एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लाल झाले होते. मग त्याला जाणवलं जेव्हा त्यांनी एक पिशवी स्वतःच्या हातात घेतली तेव्हा त्याला जाणवलं की ती पिशवी किती जड आहे आणि त्यामुळे त्याच्या आईचे हात किती लाल झालेले होते. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? मी विचारले. म्हणजे त्या मुलाने विचारले की एवढ्या सामानाला किती रुपये लागले? कारण लहान मुलांना प्रत्येकाला उत्सुकता असते ही काहीतरी नवीन गोष्ट बघितली की त्याबद्दल प्रश्न विचारण्याची. म्हणून या मुलालासुद्धा उत्सुकता लागली होती की एवढं सामान तर आणलं आहे, मग याला तर पैसे तर द्यावेच लागले असतील, म्हणून याला किती रुपये लागले असं तो त्याच्या आईला विचारतो. किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला. मग आता जर मुलाला काहीतरी शिकवायचं असेल तर प्रत्येक आई ही जागरूक असतेच आणि ती असायलाच हवी. म्हणून त्याच्या आईने त्यालाच उलट प्रश्न केला की किती लागले असावेत? मग तू सांग, तुला काय व्यवहार ज्ञान आहे याबद्दल मला बघायचं आहे असं त्याच्या आईने मनात ठरवलेलं होतं. मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, वा रे तुझं व्यवहार ज्ञान, वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. मग जेव्हा त्या लहानशा मुलाने त्याच्या आईला सांगितले की याचे किती पैसे लागले असावेत तर त्याच्यामुळे त्याच्या सांगण्यावरून ती किंमत खूप छोटी होती. त्यामुळे त्याची आई एकदमच हसली आणि म्हणाली की तुझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे कारण तू जे वस्तूंचे भाव सांगत आहेत ते कधीच होऊन गेलेले आहेत. आता वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. गगनाला भिडणे म्हणजे काय? त्या वस्तूंचे भाव खूप वाढलेले आहेत. मग त्याच्याही म्हणते तू आहेस कुठे? म्हणजे तुला याबद्दल काही माहिती कशी नाही? त्याच्यामुळे तू काय करत जा, जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा, म्हणजे तुलाही कळेल की कोणत्या वस्तूचा काय भाव आहे ते. आणि ते त्या मुलालाही पटलं होतं. मग बोलत बोलत ते दोघं घरी पोचले होते. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केले. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मग जेव्हा तो मुलगा त्याच्या आईला बघतो की त्याची आई स्वतःच बराच वेळ झालं हात दाबत होती तेव्हा तो विचारतो की तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारले. हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं, आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. मग त्याची आई म्हणते की हो,
मी घेऊन येते, पण आज तू भेटला म्हणून मला खूप बरं वाटलं आणि माझं कामही खूप हलकं झालं. आई खूप असं मनापासून बोलत होती, कारण तिला असं वाटत होतं की दर महिन्याला आपण एकट्याने सामान भरतो, आपल्या मदतीला कोणी येत नाही. त्यामुळे आज तिला तिचा मुलगा भेटला होता, त्यामुळे ती खूप खुश होती आणि तिचं काम हलकं झालं होतं. त्याच्यामुळे ती मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. मग तो म्हणतो की ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असेल, म्हणजे रविवारच्या दिवशी मुलांच्या शाळेला सुट्टी असते, त्यामुळे तो काय म्हणतो, मग त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञान म्हणजे माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल आणि कोणत्या सामानाला किती पैसे लागतात हेही मला कळेल, असं तो म्हणतो. आणि इथे आपला पाठ संपलेला आहे. हा पाठ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनी व इतर गरजूंना पाठवायला किंवा शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.